सीमा भागात आंदोलन बघायला मिळत आहे। काही वेळापूर्वी आपण बघितलं विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर आता काम बघणार आहेत। बिनविरोध त्यांची निवड झाली आहे, त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षांचे सुद्धा आभार मानले। तर दुसरीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हा परत एकदा पेटताना दिसतोय। ठाकरे गटाचे काही नेते सुद्धा काही वेळापूर्वी या दिशेने निघाले पोहोचलेले आहेत आणि त्यांना पोलीस अडवण्याचा प्रयत्न करतात। कर्नाटक पोलीस ठाकरे गटाच्या नेत्यांना आणि मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना अडवत आहेत। काही वेळापूर्वी मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। मराठी एकीकरण समितीचा महामेळावा आणि या महामेळाव्याला कर्नाटक पोलिसांची परवानगी नाही आहे, त्यामुळे हा महामेळावा घेऊ नये अशी भूमिका पोलिसांची प्रशासनाची कर्नाटक सरकारची आहे आणि त्याच भूमिकेतून ही सगळी दडपशाही मराठी भाषिकांवर आणि मराठी एकीकरण समितीवर बघायला मिळते। मोठी झटापट झाली आपल्यावर। पवार साहेब काय सांगाल साहेब, तुम्ही आज इथं महाराष्ट्र पोलिसांनी कर्नाटक पोलिसांनी तुम्हाला अडवलं, काय चाललंय देशामध्ये, काय चाललंय म्हणायचं। संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं। जगातली लोकशाही मोठी कुठली असेल तर आपल्या देशाची लोकशाही मोठी आहे। ही लोकशाही ही ठोकशाही आहे, ही दादागिरी आहे, ही हुकुमशाही चाललेली आता। आणि वाटचाल हळूहळू जे म्हणतो आमचे काय मुद्दे साहेब म्हणतात की महाराष्ट्र देशाची हुकुमशाही वाटचाल चाललेली आहे आणि त्याचं आज आपण उत्तर बघितलेलं आहे। कर्नाटक सरकार तिकडनं ढकलतंय, इकडनं महाराष्ट्र सरकार आम्हाला ढकलतंय। काय आम्ही मागायला आलोय? अतिरेकी करायला आलो, पुढे दरोडा घाला आम्ही आलेलो आहे। मराठी माणसांना आम्ही त्यांना पाठिंबा व्यक्त करणार आम्ही इथं आलेलो आहे। बाकी आमची भूमिका काहीच नव्हती आणि ती असणार आहे। परंतु माझी कर्नाटक सरकारला विनंती आहे, ठीक आहे तुम्ही दडपशाही तुम्ही कराल, परंतु तिथल्या मराठी माणसांना काही होता कामा नये, त्रास होता कामा नये। तुमचे गुंड पुंड काय असते त्यांना सांभाळा, त्याची रिॲक्शन महाराष्ट्रातल्या कन्नड बांधवांमध्ये भगिनी होईल ह्याची काळजी घ्या सरकारने, असा माझा इशारा आहे त्याला। कुठेतरी मराठी माणसाचा आवाज दडपण्याचा असं वाटतंय। 100% मराठी महाराष्ट्रातील मराठी